कोणाला वाईट पण वाटू शकतं, त्याच्यामुळे हा पार्ट कट केला जातो. हा पार्ट मी कट करेन आणि आपलं जे काही लेक्चर आहे शिकवलेलं तेवढंच फक्त अपलोड होईल. त्याच्यामुळे अशा काही इंटरॅक्टिव्ह सेशन्स मध्ये आपण पार्टिसिपेट व्हायचं. चुकीचं बोललं तरी चालतं, बरं का, हे कळलं पाहिजे. मला वाटतं लास्ट टाइम लेट अस स्टार्ट आहे. So spot welding we have seen, is it? I hope you have understood. This is the part. This is the type, Manu. This is the type of welding process which where actually without without filler material and with pressure, with applying some pressure, welding is done. असला टाइप आपण बघितला ज्याला स्पॉट वेल्डिंग म्हणलं आपण, बरोबर. स्पॉट वेल्डिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेजिस्टन्स वेल्डिंग. हा, आता हे सीम वेल्डिंग आपल्या सिलेबस मध्ये नाही, त्याच्यामुळे कुठे नोंद करून घ्यायची असेल तर घ्या ना. सीम वेल्डिंग इट इज नॉट इन अवर सिलेबस. मी जातोय पुढे, तुला मारत जातोय पुढे, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पण समजावं ते. नॉन प्रेशर वेल्डिंग, फ्युजन वेल्डिंग, ओके. जिकडे ह्याच्यामधलं फक्त एक पार्ट आहे आपल्या सिलेबस मध्ये किंवा दोन म्हणू आपण, आर्क वेल्डिंग अँड गॅस वेल्डिंग. हॅलो हॅलो, दोन टाईप आपल्या सिलेबस मध्ये डिटेल मध्ये बघणार आपण. आर्क वेल्डिंग, ज्याचा व्हिडिओ आपण सुरुवातीलाच वेल्डिंग समजून घेण्यासाठी बघितला होता, आर्क वेल्डिंग अँड गॅस वेल्डिंग. तर हे काय हे डिटेल मध्ये आज बघू आपण आणि केवढं कव्हर होते तेवढं संपवण्याचा प्रयत्न करू. आउट ऑफ विच, ठीक आहे, आउट ऑफ विच इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग अँड गॅस वेल्डिंग इट इज इन अवर सिलेबस. नॉन प्रेशर वेल्डिंग, थर्मिट वेल्डिंग दिस इज नॉट इन अवर सिलेबस. हे 1 आणि 2 आपल्या सिलेबस मध्ये आहे, ते डिटेल मध्ये बघणार आहोत आपण. काय अडचण? Before starting non-pressure welding, let us try to understand non-pressure welding is the welding in which pressure is not applied. त्या नावातच आहे, नॉन प्रेशर म्हणजे प्रेशर अप्लाय करायची गरज नाही. जसं आपण स्पॉट वेल्डिंग मध्ये पायाने तिकडे पेडल दाबून इलेक्ट्रोड एकमेकांजवळती आणले आणि तिकडे वेल्डिंग झालं, त्याला प्रेशर वेल्डिंग म्हणलं आपण. रेजिस्टन्स वेल्डिंग म्हणजेच प्रेशर वेल्डिंग. बट in case of non pressure welding actually pressure is not applied. This is the first thing. And second, filler material is required. Filler material त्यावेळेस नॉन प्रेशर वेल्डिंग म्हणणार त्यावेळेस फिलर मटेरियल तुम्हाला वापरायला लागणार. फिलर मटेरियल वी आर युझिंग इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोड्स. इलेक्ट्रोडच्या जे फुलबाजी सारखं दाखवलं होतं मी, आठवतं का? हॅलो, व्हिडिओ. येस, तर तो बरं का व्हिडिओ आपण तिकडे बघितला. ऍक्च्युली तो व्हिडिओ इथे दाखवायला पाहिजे होता. दॅट व्हिडिओ ऍक्च्युली आय एम नॉट शोईंग हिअर. दॅट व्हिडिओ ऑलरेडी वी हॅव सीन म्हणून आपण बघितला होता सगळ्यांनी. त्याच्यामुळे हा व्हिडिओ परत नाही दाखवत आहे. आपण डायरेक्ट आता समजलं असं समजून, बरं का, तुम्हाला हे समजलं असं समजून आपण डायरेक्ट लिहून घेणार आहोत. ही डायग्राम आहे, तर ही डायग्राम तुम्ही काढावी. ह्या डायग्राम साठी तुमच्या पेजचं अर्ध पान सोडावं. जिकडे ही कसली डायग्राम आहे, आर्क वेल्डिंगची डायग्राम आहे. दॅट डायग्राम यू कॅन ड्रॉ. आहे किती जागा लागेल? अर्ध पेज मला वाटतं बास होईल. पोर्ट्रेट अर्ध पेज बास होईल. पोर्ट्रेट अर्ध पेज बास होईल. बास होईल एवढं. इथे डायग्राम काढा आणि खालती लिहून घेऊ आपण डायरेक्ट. काय अडचण? हा, कोण सांगेल? नॉन फ्युजन वेल्डिंग, सॉरी नॉन प्रेशर वेल्डिंग, सॉरी नॉन प्रेशर वेल्डिंग मध्ये प्रेशर अप्लाय नसतो केलेला आणि फिलर मटेरियल रिक्वायर्ड असतं इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोड. हा, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोड. व्हेरी गुड. अजून काही? कुठले दोन टाईप आपल्या सिलेबस मध्ये आहेत जे आपण बघणार आहोत डिटेल मध्ये आज? आर्क वेल्डिंग अँड गॅस वेल्डिंग. आर्क वेल्डिंग म्हणताना तिकडे इलेक्ट्रिक आर्क हा शब्द यायलाच पाहिजे. गॅस वेल्डिंग. आर्क म्हणजे स्पार्क असतो. स्पार्क म्हणजे ठिणगी म्हणतो आपण. ठिणगी ही फक्त इलेक्ट्रिकनीच जनरेट होते असं नाही, बरोबर का? बघा ना, ठिणग्या ह्या बऱ्याच गोष्टीतून जनरेट होऊ शकतात. हॅलो, स्पार्क म्हणतो आपण. त्याच्यामुळे इकडे इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग हा इलेक्ट्रिक वर्ड वापरणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग इट इज इन अवर सिलेबस. अँड गॅस वेल्डिंग. ओके, डायग्राम काढा. ही सोपी डायग्राम आहे. मला वाटतं डायग्राम बघून इकडे हात वगैरे माणूस वगैरे काढण्याची गरज नाही. फक्त एवढी बेसिक ब्लॉक डायग्राम इट इज सफिशियंट इन दी एक्झामिनेशन. काय अडचण?
No, sir. आता फक्त कन्स्ट्रक्शन मी सांगतो, मग डायरेक्ट लिहून घेऊ आपण. वर्किंग कसं होतं ते व्हिडिओ थ्रू बघितलेलंच आहे आपण. Construction and working directly will be writing. So before going to dictation kind of part, let us try to understand in construction what kind of things are there in electric arc welding. Okay. Number 1, AC or DC supply. ह्याच्याबद्दल काय अडचण नसावी. हॅलो, No, sir. हो सर. एक मिनिट तुम्ही बघितलं बघा आहे ना, बऱ्याच वेळेस वेल्डिंग करण्यासाठी हे इलेक्ट्रोड वगैरे ज्यांनी कुणी बघितलं असेल त्याच्या सोबत एक असं काय म्हणणार बघा, चाक असलेली छोटीशी गाडी असते. हॅलो, येस सर. आणि ती ओढत आणतात. ते म्हणजे ऍक्च्युली पॉवर सप्लाय असतो. तिथून ऍक्च्युली ते एसी और डीसी आहे ना, म्हणलं इकडे एसी और डीसी. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट, एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट. So either you can give electricity in the form of direct current or alternating current. It depends. तुम्हाला कसं द्यायचं ते दिलं जाऊ शकतं. And here you can use ammeter. Ammeter? Yes? Yes. Ammeter. Through which actually we can measure what kind of current is flowing through the circuit. To measure what kind of current is flowing through the circuit, we are using ammeter. So here you need to take care. Current which will be flowing through this circuit, it should be okay approximately 150 ampere to 1000 ampere. त्याच्यामध्ये तो करंट व्हॅरी व्हावा, त्याच्यासाठी हा पॉवर सप्लाय, पॉवर सोर्स दिला जातो. काय अडचण? पहिलं कन्स्ट्रक्शन मधलं कळलं का? येस सर. करंट किती ठेवायचा हे किती दिलेलं आहे. So accordingly you can adjust the current. Sometimes if you want to adjust, you can adjust. 150 to 1000 ampere current needs to be flow okay through this circuit. You can measure the voltage also. ठीक आहे, voltage we can measure with the help of voltmeter. बरोबर? हा सर, voltmeter. Voltmeter is the device through which we can measure what kind of voltage is applied to म्हणू आपण to entire circuit. मग हा बघा ना, इकडे पण थोडस मला वाटतं हे 12वीत होतं का नाही माहित नाही. व्होल्टमीटर ज्या वेळेस लावला जातो तो पॅरलल लावला जातो, आणि तुमचा जो करंट मोजायसाठी ॲमीटर जो वापरला जातो तो Series मध्ये. सिरीज मध्ये वापरला जातो. दिस इज द डिफरन्स. ते कशामुळे असते एवढं डिटेल मध्ये मला माहित नाही. इलेक्ट्रिकलचं कोण होतं असेल सर 12वीला. मग ते बघाय. मग जास्त आपण डिटेल मध्ये जायला नको, आपण जाऊया पुढे. सो voltage आहे. So how much voltage is maintained in this circuit? 20 volt to 40 volt. Voltage will be less whereas current will be very high. This is the difference. समजतंय का? जसं आपण स्पॉट वेल्डिंग मध्ये पण कमी वोल्ट आणि हाय करंट वापरला होता, आठवतं का? Similarly in electric arc welding also we need to maintain low voltage म्हणू and high current. काय अडचण? हॅलो, नो सर. देन इन्सुलेटेड केबल्स म्हणजे त्याला वरती आवरण असतं बरं का, डायरेक्ट ह्या कॉपरच्या वायरी नसतात. हॅलो, येस. Yes, sir. कॉपर इज गुड कंडक्टर म्हणू आपण. त्याच्या आतमध्ये कॉपरच्या तारा असतात, वायर्स म्हणतो आपण त्याला. त्या तारा जर उघड्याच ठेवल्या आहे ना, डायरेक्ट कॉपरच्या वायरी आपण ह्या पॉवर सोर्सला अटॅच करून जर ह्या इलेक्ट्रोडला दिल्या आणि नकळतपणे त्या वायरला आपला हात किंवा अंगाचा स्पर्श झाला तर तिकडे आपल्याला शॉक बसू शकतं. येस सर. That's why what is required, you need to insulation needs to be provided. मग ते रबरच्या स्वरूपात असतं बघा ना, किंवा प्लास्टिक वेस्टर्न असतं, त्याला मराठीत काय म्हणणार बघा ना, वेस्टर्न म्हणतात त्याला. इन्सुलेटेड केबल्स, ह्या केबल्स कशा असतात? इन्सुलेटेड असतात. शॉक बसूनही त्या ऑपरेटरला, त्याच्यासाठी इन्सुलेटेड केबल्स आर युज्ड. केबल्स म्हणजे वायर्स असतात ज्याचं कॉपर, ह्या सर्किट साठी वायर वापरलेल्या आहेत. कळलं का? सर्किट कम्प्लीट होण्यासाठी डायरेक्ट आपण हा इलेक्ट्रोड होल्डर पॉवर सोर्सला जोडू नाही शकत. ते जोडण्यासाठी केबल्स वापरलेले आहेत. काय अडचण? हॅलो, No, sir. मग इकडे
ज्यावेळेस आपण ह्या पॉवर सोर्सला जोडणार ह्या केबल्स, तिकडे मग एक पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे बरं का. चुकलं माझं थोडस, इलेक्ट्रोडला निगेटिव्ह चार्ज दिलेला आहे त्यांनी डायग्राम मध्ये बघा, दाखवले त्यांनी. ठीक आहे, इलेक्ट्रोडला जो काही आहे इकडे तो निगेटिव्ह चार्ज आहे, दिसतं का हो? Yes, sir. म्हणजे Yes, पॉवर sir. सप्लाय मधून 2 वायरी येणार, त्यातली एक वायर ही निगेटिव्ह चार्ज घेऊन येत असते सर्किट मध्ये, आणि एक वायर जी असते ती पॉझिटिव्ह चार्ज घेऊन येत असते सर्किट मध्ये. आणि ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे जे काही चार्जेस असतात त्यालाच आपण काय म्हणतोय, पोटेन्शियल डिफरन्स म्हणतोय. आणि बिकॉज ऑफ दिस पोटेन्शियल डिफरन्स ओनली ऍक्च्युअली करंट फ्लोज थ्रू दी सर्किट. असं काय होतं का हो, शिकलं का? येस. हा, Yes, sir. करंट Yes, वाहतो sir. सर्किट मधून, करंट वाहतो. त्या करंट वाहण्यासाठी व्होल्टेज डिफरन्स पाहिजे, त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो आपण. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस पाहिजे, देन ओनली करंट विल बी फ्लोईंग थ्रू द सर्किट. सो निगेटिव्ह टर्मिनल इज अटॅच्ड टू द इलेक्ट्रोड म्हणू आपण, अँड दिस इज द इलेक्ट्रोड होल्डर, अँड दिस इज ऍक्च्युअली इलेक्ट्रोड. हा जो दिसतो एवढा जो आहे बरं का, हा जो आहे हा इलेक्ट्रोड होल्डर आहे. आणि हा जो आहे हा इलेक्ट्रोड आहे. आपण त्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं बरोबर. हॅलो, Yes, हा. sir. तो Yes. इलेक्ट्रोड इज नथिंग बट ऍक्च्युअली फिलर मटेरियल. यालाच आपण काय म्हणतोय, फिलर मटेरियल म्हणतोय. फिलर मग समजा दोन जर तुमचे हे वर्क पीसेस असतील, मेटॅलिक वर्क पीसेस म्हणू, त्याच्यामध्ये 3 ते 5 बरं का, 3 ते 5 मिलीमीटर, 3 ते 5 मिलीमीटर म्हणजे तुमची जर ही फुटपट्टी असेल तर ह्या फुटपट्टीवरती तिकडे लाईन्स असतात, लहान लहान असतात का हो. हॅलो, पट्टी आपली स्केल म्हणतो आपण त्याला. हॅलो, अशी एक मोठी लाईन असते, काही छोट्या लाईन्स असतात. त्या लाईन्स जर मोजल्या तर 4 असतात, आणि 5वी लाईन ही मोठी असते. परत 4 छोट्या लाईन्स, Millimeter line. हा 4 छोट्या लाईन्स, परत 5वी मोठी लाईन. तर ह्या छोट्या लाईन्स म्हणजे काय आहे की ह्या 2 लाईन मधला डिस्टन्स जे काय आहे त्याला मिलीमीटर असं म्हणतो आपण, स्मॉलेस्ट डिस्टन्स म्हणू आपण ऑन दी स्केल. असं आणि हे एकत्र असं. जर एकत्र जर आल्या तर सेंटीमीटर, अर्धा सेंटीमीटर म्हणतो आपण. म्हणजे हा. 5 मिलीमीटरचा एक 1 अर्धा सेंटीमीटर. अर्धा अर्धा सेंटीमीटर असतो. अर्धा आणि सेंटीमीटर. 10 10 मिलीमीटरचा 1 हा सेंटीमीटर. 10 मिलीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ह्या अर्ध्याच्या वर तिकडे काय लिहिलेलं नसतं. दुसरी जी मोठी लाईन आहे तिथे एक आकडा लिहिलेला 1 असतो. दिलेलं असतं. परत मग परत 4 लाईनी, परत एक मोठी लाईन, परत नंतर 4 लाईनी, परत एक मोठी लाईन. मग ही इकडे जर पकडली, इथपर्यंत जर मोजलं तर ह्याला 1.5 म्हणतो आपण. 1.5 मिलीमीटर, 1.5 सेंटीमीटर. हॅलो, 1.5 सेंटीमीटर बरोबर. Yes, sir. येस. हा, मग सांगायचा अर्थ काय की ह्या दोन जे काही आपल्याला वेल्डिंग करायचं ह्या दोन वर्क पीसेसचं, त्याच्यामध्ये 3 ते 5 मिलीमीटरचं डिस्टन्स ठेवलं जातं. हॅलो, त्याला वर्क पीस 1 म्हणू, वर्क पीस 2 म्हणू. So between these two work pieces, which actually we wanted to join with each other with the help of welding process. So between these two work pieces, 3 to 5 millimeter distance we need to keep. आलं का लक्षात? आता इकडे जर बघितलं तर एकावर एक ठेवलेलं आहे. दिस इज ओव्हरलॅपिंग ऍक्च्युअली. दिस इज टाइप ऑफ वेल्ड. दिस इज टाइप ऑफ वेल्डिंग. हे वेल्डिंगचे टाइप आहेत बरं का. आपण जास्त डिटेल मध्ये जात नाही. एकमेकावरती ठेवून पण वेल्डिंग करू शकतो आपण. त्याला ओव्हरलॅप शब्द वापरतात. ओव्हरलॅप वेल्डिंगचा टाइप आहे हा. ओव्हरलॅपिंग केलं गेलं इकडे वर्क पीसेसचं ओव्हरलॅपिंग. आणि ज्यावेळेस एकमेकांच्या समोर ठेवतात, एकमेकांवरती न ठेवतात, ठीक आहे, दोन वर्क पीसेस एकमेकांवरती न ठेवतात, समोरासमोर ठेवून सर्टन डिस्टन्स इफ विल बी मेंटेनिंग, दिस इज कॉल्ड ऍज ह्याला बट वेल्ड म्हणतात ह्याला. ह्या टाइपच्या वेल्डिंगला ऍक्च्युअली डिटेलमध्ये जर तुम्ही गेला त्याला ओव्हरलॅपिंग म्हणतात. हा बट वेल्डचा टाइप आहे, समोरासमोर ठेवून. हॅलो हॅलो मोस्ट ऑफ द टाइम्स 3 to 5 most of the times 3 to 5 millimeter distance will be keeping between the two work pieces and then welding is done. हा जो फिलर मटेरियल आहे, हा जो इलेक्ट्रोड आहे, ज्याला फिलर मटेरियल म्हणलं, तो इकडे ज्यावेळेस टच करणार आपण त्यावेळेस काय होणार, तो फिलर मटेरियल मेल्ट होऊन, त्याचं मेल्टिंग पॉईंट कमी असतो, तो मेल्ट होऊन ह्याच्यामध्ये बसणार आणि हिटिंग पण होणार बरं का.
त्या मोल्टन सेमी मोल्टन स्टेट मध्ये जाणार हे दोन्ही वर्क पीसेस आणि वेल्डिंग व्हायला चालू होणार. हॅलो, दॅट वी हॅव सीन इन लास्ट व्हिडिओ. डन. Yes, sir. तो निगेटिव्ह चार्ज जर कोणाचा असेल तर ह्या इलेक्ट्रोडचा आहे, फिलर मटेरियलचा आहे. पॉझिटिव्ह चार्ज जर बघितला इकडे तर तो ऍक्च्युली वर्कपीसला दिला गेला. टेबलच्या ह्या टेबलवरती वर्कपीस ठेवला, दिसतो का? हॅलो, Yes, sir. म्हणजे पॉवर सप्लाय मधून निघलेली एक जी वायर आहे जी पॉझिटिव्ह चार्ज घेऊन येते, त्या वायरला ऍक्च्युली दॅट वायर वी आर कनेक्टिंग विथ वर्कपीस. आलं का लक्षात? येस सर. आणि हे जे Yes, sir. सर्क्युलर काहीतरी दिसते हे, हा ऍक्च्युली रॉड आहे म्हणू आपण, जो सपोर्ट करतो ह्या मेटल दुसऱ्या मेटॅलिक पार्टला. दोन मेटॅलिक पार्ट आहेत. मेटॅलिक पार्ट 1 म्हणू, हा मेटॅलिक पार्ट 2 आहे. मेटॅलिक पार्ट 1 आणि मेटॅलिक पार्ट 2 एकमेकांवरती ठेवले, ज्याला ओव्हरलॅपिंग म्हणतोय आपण. आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी ऍक्च्युली वन सपोर्ट वी हॅव युज्ड हिअर, सर्क्युलर रॉड म्हणू आपण. माहित नाही हे काय असतं. सर्क्युलर रॉड बिकॉज ऑफ विच ऍक्च्युली हा एवढ्या थिकनेसचा असतं. म्हणजे सर्क्युलर रॉडचं डायमीटर किती असणार, तर ह्याचा थिकनेस एवढी डायमीटर असणार. येतं का लक्षात? बघा, ही जी थिकनेस आहे, हॅलो, ही जी थिकनेस आहे, Workpiece-च्या हा thickness. वर्कपीसच्या थिकनेसचा डायमीटरचा रॉड इथे वापरला जातो टू गिव्ह सपोर्ट टू अदर मटेरियल, अदर मेटॅलिक पार्ट म्हणू आपण. And between these two metallic parts here we can touch. आता बघा ना, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. When electrode will be touching, at that time what will happen? Spark will be generated. त्याला ठिणग्याच्या स्वरूपात तिकडे फुलबाजी जशी जळती तशी इकडे स्पार्किंग होतं. And with the help of sparking actually large amount of heat is generated and that heat is sufficient to achieve semi molten state of the two metallic pieces. Two metallic pieces हे semi molten state मध्ये जातात, येतात. And because of which दोघे एकमेकांना चिटकतात, दोघे एकमेकांना जोडली जातात. वेल्डिंग प्रोसेसला जोडणी असं पण म्हणतात, असा पण शब्द वापरला जातो, जोडणी. हॅलो, where two metallic pieces components will be joined with each other. कळलं का हो? Yes, sir. Sir, ते अर्थिंग कुठे असते? व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं. हा, अर्थिंग जे आहे ते इकडे दाखवलं गेलं नाही. इकडे बघा आहे ना, सेपरेट असा काय म्हणणार बघा ना, चिमटा म्हणू आपण, ज्याला स्लँग म्हणतात. पक्कड पण शब्द वापरला जातो, स्लँग, SLANG बघा. तर तो इकडे त्याच्याद्वारे, वायरद्वारे तो जमिनीमध्ये इकडे पुरलं जातं. हॅलो, अर्थिंग म्हणतात त्याला. कधी कधी बघा ना, तुमच्या घरामध्ये जर टेबलला कनेक्ट. हा टेबलला कनेक्ट केलेलं असतं ते, करेक्ट. हॅलो, त्याला अर्थिंग म्हणतात. कसं आहे बघा, इकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हा ऍक्च्युली वर्कपीसला दिला गेला आहे. वर्कपीस जर मेटॅलिक असेल आणि टेबल पण तुमचा मेटॅलिक असेल तर अर्थिंगची गरज आहे. जर टेबल लाकडाचा असेल, लाकडाच्या टेबलवरती जर तुम्ही ठेवला असेल तर शॉक लागणार नाही लाकडाला. हॅलो, टेबल Yes, कुठल्या sir. मटेरियलचा इट डिपेंड्स, बट मोस्ट ऑफ द टाइम्स टेबल विच इज युज्ड फॉर वेल्डिंग, कधी कधी वापरत नाही टेबल बरं का. मोठमोठे कॉम्पोनंट जर तुम्ही तिकडे बघा असेल, फॉर एक्झाम्पल मला शेतामध्ये बरं का मोठमोठे इलेक्ट्रिकचे टॉवर्स असतात. ते इलेक्ट्रिकचे टॉवर जर जोडायचे असतील तर मी तिकडे टेबल वरती ते ठेवू नाही शकत. हॅलो, कॅन यू इमॅजिन? Yes, sir. हा, तिकडे डायरेक्ट वेल्डिंग केलं जातं. बट तिकडे बरीच काळजी घ्यायला लागते बरं का. ऍक्च्युली तुम्ही त्या वर्कपीसच्या वरती स्वतः बरं का, तिकडे वेल्डर जो कोण आहे तो स्वतः त्या मोठ्या बरं का, काय म्हणलं तिकडे इलेक्ट्रिक टॉवर वरती चढून वेल्डिंग करतात. हॅव यू ऑब्झर्व? एखादा व्हिडिओ वगैरे बघा युट्यूब वरतून. व्हिडिओ सर्च करताना कसं सर्च करा, वेल्डिंग फॉर इलेक्ट्रिक टॉवर्स असं काहीतरी टाका. हॅलो हॅलो हॅलो, Yes, sir. वेल्डिंग ऑफ म्हणा, वेल्डिंग ऑफ इलेक्ट्रिक टॉवर्स. मग तिकडे बरेच काही व्हिडिओ येतील. त्याच्यामध्ये काही व्हिडिओ जिकडे तो स्वतः वेल्डर त्या त्या टॉवर वरती, इलेक्ट्रिक टॉवर वरती चढून वेल्डिंग करताना पण ते काही व्हिडिओ दिसतील तुम्हाला. तिकडे बरीच काही काळजी घ्यायला लागते. तुम्हाला शॉक बसण्याचा जास्त चान्सेस आहेत तिकडे.
more number of chances where actually you will get okay shock. हॅलो, येतं का लक्षात? विचार करायचा येस व्हिडिओ बघा आहे ना. हा, कळलं का अर्थिंग कशाला केलं जातं, कुठे केलं जातं? जर टेबल लाकडी असेल तर अर्थिंग करण्याची गरज नाही. जर टेबल तुमचा लोखंडी किंवा धातूचा असेल, मेटॅलिक टेबल, इफ यू विल बी युझिंग फॉर welding process, in such cases earthing is required and that earthing will be given to this table. त्या टेबलाला म्हणजे काही चार्ज जर असेल ह्या टेबल मध्ये तर तो चार्ज जो काही आहे तो जमिनीत जावा. अर्थिंग म्हणजे काय बघा, न्यूट्रल करणे. हा, न्यूट्रल करणे थोडक्यात. आणि तो जमिनीत वायर पुरतात त्याची. काही ठिकाणी मी थोडंसं ऑब्झर्व केलं बघा आहे ना, मीठ वगैरे पण घालतात तिकडे, माहित नाही ते काय असतं ऍक्च्युली. हॅलो, हा सर. हा, जमिनीत पुरून इकडे मिठाचे खडे मीठ वगैरे वापरलं जातं आणि मग खड्डा बुजवला जातो बघा. कॉपर प्लेट असते ना ते. हा हा हा, मग जे डिटेल मध्ये कोण इलेक्ट्रिकल इंजिनियर असतील तर त्यांना डिटेल मध्ये त्याचा अभ्यास सेकंड इयर थर्ड इयरला असेल, माहित नाही डिटेल मध्ये ते कशासाठी काय वगैरे, त्यावेळेस शिका. आणि कधी भेट झाली आपली तर मला येऊन सांगा आहे ना, फोनवरून मेसेज वगैरे करून. आणि अजून एक गोष्ट बरं का, काहीतरी सांगणार होतो महत्वाची. हा, बिल्डिंगला पण काही तुम्ही अपार्टमेंट मध्ये वगैरे राहत असेल, मोठ्या बिल्डिंग मध्ये वगैरे राहत असेल, त्या बिल्डिंग मध्ये 4-5 मजले असतील बरं का. पहिला मजला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 7-8 मजलीची बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंग वरती बरं का, त्या बिल्डिंगला, अख्ख्या बिल्डिंगला अर्थिंग करायला लागतं. हॅलो, Yes, sir. वरती इकडे अँटेना सारखं काहीतरी असतं, वायरच म्हणू आपण, काय बघा काय असतं, पण त्याची वायर जमिनीमध्ये पुरतात. पावसाळ्यामध्ये काय होतं का बघा सिलेबस मध्ये, पावसाळ्यामध्ये विजा चमकतात. विजा चमकून जी काही वीज आहे, वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटीच असते ती बघा ना, इलेक्ट्रिक करंट म्हणू आपण, काय बघा. तिकडे पण दोन ढगांमध्ये पण अभ्यास करा बरं का. दोन ढगांमध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो आणि मग तिकडे पोटेन्शियल डिफरन्स तयार झाल्यामुळे वीज चमकते. हॅलो, बरोबर का, काय बघा. पार्किंग होतं तिथे. हा, आणि ती चमकलेली वीज जी काय आहे त्याच्यामध्ये चार्ज असतो आणि तो चार्ज जर बिल्डिंग वरती पडला तर अख्खी बिल्डिंग जळू शकते, स्फोट होऊ Yes, sir. शकतं. येस सर. To avoid this entire building needs to be we need to provide earthing to this building. कोण बिल्डिंग मध्ये अपार्टमेंट मध्ये राहत असेल तर बघा ना, वरती वगैरे जाऊन किंवा खाली वगैरे असे 3 जमिनीमध्ये बरं का, जमिनीमध्ये ही जमीन आहे असं समजा, तर तिकडे 3 प्लेटा, कसल्या प्लेटा असतात बघा, त्या कॉपरच्या असतात काय अल्युमिनियमच्या असतात, त्या 3 प्लेटा जमिनीत अशा दिसतील तुम्हाला घुसवलेल्या. हॅलो, 3-4 असतील, माहित नाही किती असतात. हॅलो, बघा आहे ना, बिल्डिंग मध्ये कोण अपार्टमेंट मध्ये राहत असेल, यू कॅन ऑब्झर्व दिस. त्याला अर्थिंग केलं असं समजायचं आपण. कळलं का अर्थिंग कशासाठी काय बरं का. हॅलो, येस. येस सर. So have you understood construction? Have you understood working? कन्स्ट्रक्शन मध्ये कोणतरी थोडक्यात एक 5 मिनिटात सांगा, आपण लिहून घेऊया आणि मग इकडे संपेल आपलं आर्क वेल्डिंग. मग गॅस वेल्डिंगला जातोय आपण. ऍटलिस्ट हे 2 पॉइंट संपून आज थांबतोय आपण. सांगेल का कोण फास्ट? हॅलो, कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय जे दिसतं ते सांगायचं आहे, त्याचं 2-2 लाईन प्रत्येकाची लिहायचे. ॲमीटर. हा, सगळ्यात पहिल्यांदा कसं जायचं, एका कुठल्या तरी डायरेक्शनने जायचं. ॲमीटर साठी सुरुवातीला आधी पॉवर सोर्स कडनं जायला पाहिजे. हॅलो, त्याला नंबर 1 द्यायला पाहिजे. हॅलो, येतं का लक्षात? पॉवर सोर्स नंतर मग ॲमीटर नंबर 2 म्हणा आणि मग ओळीने जावा, एक सिक्वेन्स मेंटेन करत. हॅलो, समजतं का? सांगा आहे ना, बरोबर आहे, तुम्ही सांगा, फक्त सिक्वेन्स चुकला होता, दॅट आय एम ट्राइंग टू करेक्ट इट. आय होप दॅट राईट इज विथ मी टू करेक्ट यू ॲज अ स्टुडंट. माहित नाही मला बरं का. येस, पॉवर सोर्स अप्लाय Very good. करायचे मीन्स Very good. डायरेक्ट करंट किंवा अल्टरनेट करंट. हा, नेक्स्ट. ॲमीटर यूज केला जातो करंट सर्किट मधून किती फ्लो होतो हे मेजर करण्यासाठी. व्हेरी गुड, व्होल्टेज मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर यूज केला जातो. व्हेरी गुड.
निगेटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रोडला सप्लाय होतो आणि Okay. पॉझिटिव्ह चार्ज हा वर्कपीसला सप्लाय होतो आणि त्याच्या आधी insulated बरं का आपण सांगताना काही मिस होते का ह्याची पण काळजी घ्यायची आहे. इलेक्ट्रोड होल्डर हा मिस झाला. येतं का लक्षात? त्याला 4 नंबर द्या. तुम्ही असं चालला असेल तर मी ह्याला 4 नंबर देणार विच इज इलेक्ट्रोड होल्डर. इलेक्ट्रोड होल्डर निगेटिव्ह चार्जला अटॅच केलेला असतो. ओके. ते इलेक्ट्रोड होल्डर म्हणजे ऍक्च्युली इट इज होल्डिंग टू इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोडला धरण्यासाठी, होल्ड पकडण्यासाठी त्याला इलेक्ट्रोड होल्डर म्हणलं. जसं आपण चक बघितलं बरं का, आठवतं का बघा ना मशीन टूल्स मध्ये वर्कपीस होल्डिंग डिव्हाइस इज चक in case of lathe machine, whereas in case of drilling machine actually tool holding device. Chuck is the tool holding device. Similarly here also electrode holding device we are using, it is called as electrode holder. Is it? असं सांगायला Yes, यायला sir. पाहिजे. सांगा, जावा पुढे चला. Next. Insulated cable, sir, is the covering of copper wire. Very good, very good. निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. तो करंट मध्ये फ्लो होण्यासाठी करतो पोटेन्शियल डिफरन्स. हा, ओके. इलेक्ट्रोड हा फिलर मटेरियल असतो. व्हेरी गुड. आणि 2 वर्कपीस मध्ये 3 to 5 मिलीमीटर डिस्टन्स ठेवायचं असतं नॉर्मली. त्यालाच आपण बट वेल्डिंग पण म्हणतो. व्हेरी गुड. But in the diagram we have used, okay, overlapped welding. आर्क वेल्डिंग. हा, arc welding जे आहे, see here, when electrode will be touching to the metallic parts which we are trying to weld, at that time spark is generated and that spark later on it will be converted into arc. Spark आणि arc मध्ये पण फरक आहे. Spark मध्ये फक्त ठिणगे असतात, arc मध्ये ठिणगी प्लस आग असते. हॅलो, येतं का लक्षात? हा सर. डिफरन्स बिटवीन स्पार्क अँड आर्क. आर्क म्हणजे तिकडे स्पार्कचं हायर व्हर्जन म्हणा, कसं म्हणणार बघा. हायर व्हर्जन ऑफ स्पार्क मीन्स आर्क. बरोबर. हॅलो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून काय सांगायला आहे का? वेल ट्राय. ऍक्च्युली इन्सुलेटेड केबल बद्दल सांगितलं तर मी ऐकलं नाही ऍक्च्युली. नंबर 6 ह्याला देऊ आपण, इन्सुलेटेड केबल्स, किंवा ऍक्च्युली ह्याला नंबर 5 द्यायला पाहिजे. बघा ना, सिक्वेन्स थोडासा करेक्ट करू आपण. कारण की कसा सिक्वेन्स द्यायचा इट डिपेंड्स. थोडासा लॉजिकल सिक्वेन्स देण्याचा प्रयत्न करू. ह्याला 4 नंबर देऊया. इलेक्ट्रोड होल्डरला 5 नंबर देऊया. ठीक आहे. आणि 6 नंबर हा इलेक्ट्रोडला देऊया. 7 नंबर जो काही आहे तो आपल्या आता वेल्डिंग मशीनचा ऍक्च्युली हा मेटॅलिक पार्ट, हा पार्ट असेल का हो? यस, यस, असलाच पाहिजे. प्रोसेसचा ही प्रोसेस आहे बरं का, प्रोसेस आहे. मग ह्याला पण एक नंबर देऊया आपण 7. बघा, वर्क टेबल ह्याला 8 नंबर देऊया. जमिनीला नंबर द्यायची गरज नसावी. ही जमीन आहे, अशी जी दाखवली ही जमीन आहे, अर्थ आपली सरफेस. लिहून घेऊया. हॅलो, यस. कुठला पार्ट राहिला का बघा. आता हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट द्यायची गरज प्रत्येक वेळेस असते का नाही माहित नाही. ओव्हरलॅप्ड असेल तर इकडे सपोर्ट द्यायला लागेल. बट वेल्डिंग असेल तर तिकडे सपोर्टची गरज नसते. डायरेक्ट आपण टेबलवरती दोन्ही वर्क पीसेस ठेवू शकतो. इज इट? हॅलो, येस सर. हा. सो आय होप यू हॅव गिव्हन, ओके, हेडिंग हेडिंग काय दिलं बघा. नॉन प्रेशर वेल्डिंग असं हेडिंग द्या. आपण 1-2 लाईन लिहूया आणि मग हे डायरेक्ट आर्क वेल्डिंग कडे जाऊया आपण. हेडिंग काय द्या? नॉन प्रेशर वेल्डिंग. बरं, आता नॉन प्रेशर वेल्डिंग जर हेडिंग देत असो आपण, तर स्पॉट वेल्डिंगच्या वरती असं काही हेडिंग दिलंय का? हॅलो, प्लीज चेक इट इन युअर नोटबुक. हॅलो, हॅलो, नाही दिलं. हा, मग तिथे काय हेडिंग द्यायला पाहिजे? प्रेशर. व्हेरी गुड. प्रेशर प्रेशर वेल्डिंग असं हेडिंग द्या ना. प्रेशर वेल्डिंग असं हेडिंग द्या प्लीज.
राहिलं असेल तर द्या आहे ना तेवढं बघायला. आणि आता खालती इकडे नॉन प्रेशर वेल्डिंग असं हेडिंग द्या. हेडिंग दिल्यानंतर डॅश करा. तिकडे पण मला वाटतं एक वाक्य टाकायला लागेल. पहिल्यांदा आपण नॉन प्रेशर वेल्डिंग साठी एक वाक्य लिहितोय. सिमिलरली यू कॅन राईट वन मोर लाईन फॉर प्रेशर वेल्डिंग. ओके, नॉन प्रेशर वेल्डिंग डॅश इन लिहा है ना. इन नॉन प्रेशर वेल्डिंग प्रेशर इज नॉट अप्लाइड. In non-pressure welding, pressure is not applied, whereas filler material is required. काय तर Sir, Hello. yes, sir. Yes, sir. येस सर. ठीक आहे बरं का. बघा मी डिस्कनेक्ट. वेर ऑडिबल. हा, मला होस्ट आहे का? मी आहे का होस्ट? बघा ना. हा सर, आवाज येतो. येस सर, येस. मी होस्ट आहे. नाही सर, तुम्ही. सरच आहेत host. ठीक आहे, मी प्रेझेंट केलेली स्क्रीन दिसते का बघा फक्त आता. येस सर. Yes, sir. ठीक आहे. काय सांगत होतो, कुठपर्यंत आलतं बघा ना. काय मध्येच काय लिहिलं आपण? Non-pressure welding. Non-pressure welding dash. Non-pressure welding is the welding where काय लिहिलं? Pressure is not applied, whereas filler material is required. बरोबर? Filler material is required. Hello. Yes, sir. By referring this sentence, can you write one sentence for pressure welding where actually you have given one heading before spot welding? So one line you need to write. So how we have written for non-pressure welding, similar line, similar statement. Who will state it? Hello. कोण सांगेल ते? Pressure is required. Filler material are not required. Pressure is required where filler material is not required. हे कशासाठी लिहिणार? स्पॉट वेल्डिंगच्या वरती प्रेशर वेल्डिंग हेडिंग Pressure welding. प्रेशर वेल्डिंग हेडिंग टाकले, तिथे डॅश करून एक वाक्य लिहावं. जागा नसेल तर अबोव मार्जिन समासाच्या वरती कुठे जागा आहे का बघा, लिहा ते. हॅलो. प्रेशर वेल्डिंग डॅश इज द वेल्डिंग वेअर प्रेशर इज रिक्वायर्ड बट फिलर मटेरियल इज नॉट रिक्वायर्ड. ओके. लिहिलं का? Yes, sir. हा. Yes, sir. मग आता काय करा बर का, आपल्या इकडे आहे ना नॉन प्रेशर वेल्डिंग जिकडे डेफिनेशन दिली त्याच्या खालती लिहा. देर आर टू टाइप्स ऑफ नॉन प्रेशर वेल्डिंग. देर आर टू टाइप्स ऑफ नॉन प्रेशर वेल्डिंग. नंबर 1 इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग अँड नंबर 2 गॅस वेल्डिंग. नंबर 1 इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग अँड नंबर 2 गॅस वेल्डिंग. त्याच्यामध्ये मग परत नंबर 1 इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग. आणि मला वाटतं जागा तुम्ही ऑलरेडी सोडलेली आहे माहित नाही मला. आता नसल सोडली तर आत्ता सोडा. कसं आहे बघा. हॅलो. ही डायग्राम काढायची तुम्हाला. दिस डायग्राम यू विल बी ड्रॉइंग. ओके. आता आपण असं समजलंय की डायग्राम तुम्ही डायग्राम काढलेली नोटबुक मध्ये. त्याच्या खालती, ह्या डायग्रामच्या खालती यू कॅन राईट. ओके, यू कॅन स्टार्ट रायटिंग वेअर ऍक्च्युअली वी विल बी स्टार्टिंग विथ हे हेडिंग मला वाटतं दिलंय तुम्ही. त्याच्यामध्ये पहिलं वाक्य काय असणार हो? त्या डायग्रामच्या खालती डायरेक्ट कन्स्ट्रक्शन चालू करण्याच्या आधी इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग. इलेक्ट्रिक आर्क हे वाक्य यायला पाहिजे. प्रेशर वेल्डिंग. नॉन प्रेशर वेल्डिंग. एवढं फक्त वाक्य आहे ना. इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग इज नॉन प्रेशर वेल्डिंग. इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग इज नॉन प्रेशर वेल्डिंग. एवढं लिहिलं तरी भरपूर झालं. इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग इज नॉन प्रेशर वेल्डिंग. लिहिलं का? हे लिहायची गरज नाही. कारण ऑलरेडी आपण नॉन प्रेशर वेल्डिंग म्हणजे काय लिहिलेलं आहे.
येतं का लक्षात? बघा ना कसं नोट्स काढल्या जातात, Yes, sir. नोट्स कशा काढायच्या, नोट्स कशा काढायच्या. ठीक आहे. आता इकडे हे वाक्य फक्त वाचू आपण की इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग जे काय आहे ना इज मोस्ट वाईडली आहे ना, मोस्ट वाईडली म्हणजे मोठ्या प्रमाणात, ठीक आहे, यूज होते. समजलं काय? हॅलो. आणि मग डायग्राम काढले आता खालती लिहा ना कन्स्ट्रक्शन डॅश. In electric arc welding process, या दोन गोष्टींमध्ये फरक आहे, समजला का? प्रोसेस आणि मशीन. हॅलो. प्रोसेस म्हणजे ही प्रक्रिया आहे, वेल्डिंग ही प्रक्रिया आहे, कळतं का? बघा, वेल्डिंग ही ऍक्टिव्हिटी आहे. हॅलो. मशीन म्हणजे एक मशीन कन्स्ट्रक्शन. हा, मशीन म्हणजे वेगळं झालं, पण ही प्रोसेस आहे. प्रोसेस म्हणजे ही प्रक्रिया आहे, ऍक्टिव्हिटी केली जाते आणि त्याला आपण वेल्डिंग म्हणतोय. लेथ ही मशीन झाली. बघा, हा लेथ ही मशीन झाली, ड्रिलिंग ही मशीन झाली. मशीन आणि प्रोसेस मध्ये फरक आहे. ऍक्टिव्हिटी आहे ही, वेल्डिंग ही ऍक्टिव्हिटी आहे. येतं लक्षात? बघा, कन्स्ट्रक्शन डॅश इन इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग प्रोसेस, following things are included. Following electrical and mechanical म्हणा काय बघा ना, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल थिंग्स आर रिक्वायर्ड कसं म्हणणार बघा, किंवा फॉलोइंग थिंग्स आर रिक्वायर्ड. जर दोन्ही ब्रांचेसचा उल्लेख नसेल करायचा तर तिकडे डायरेक्ट इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग. In electric arc welding process, following things are required. Next line, number 1 power source असल्या, number 1 power source, number 2 ammeter, number 3 voltmeter, number 4 insulated cables, number 5 electrode holder, number 6 electrode, number 7 मेटल वर्क पीस म्हणा. मेटल पार्ट्स म्हणण्यापेक्षा मेटल पार्ट्स म्हणलं तरी चालेल, किंवा वर्क पीसेस. लिहिलं का? नंबर 7, नंबर 8 वर्क टेबल, नंबर 8 वर्क टेबल. ओके. हॅलो. हॅलो. नंबर 1, नेक्स्ट लाईनला नंबर 1 पॉवर सोर्स डॅश. प्रत्येकाबद्दल एक लाईन 2 लाईन माहिती लिहायची, म्हणजे कन्स्ट्रक्शन संपलं आपलं. असं आहे बरं का. आतापर्यंत जसं फॉलो केलं आपण, सेम वे वी विल बी रायटिंग कन्स्ट्रक्शन फॉर दिस इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग प्रोसेस. नंबर 1 पॉवर सोर्स डॅश. पॉवर सोर्स इज दी पॉवर सप्लाय. असं सोप्या भाषेत लिहायचं बघा. पॉवर सोर्स इज दी पॉवर सप्लाय which is helping us to supply direct current or alternating current. Power source is the power supply which is helping us to supply direct current or alternating current in the electric circuit. काय अडचण? येस. लिहिलं का सगळ्यांनी? Yes, sir. नंबर 2 ammeter dash. Ammeter is current measuring device. का झालं एक वाक्य. नेक्स्ट नंबर 3 voltmeter. सांगा. Measured potential
हा, voltmeter is voltage or potential difference measuring device. Voltmeter is voltage or potential difference measuring device. Voltmeter is voltage or potential difference measuring device. Number 4, insulated cables dash. Insulated cables dash. Insulated cables are the copper wires. Insulated cables are the copper wires on which किंवा which is म्हणा ना, which is insulated, which is insulated, which is insulated. Insulated cables are the copper wires. अनेक वचन असेल तर which are म्हणा, which are insulated. बरोबर का इंग्लिश? हॅलो, which are insulated. हॅलो, येस. कोण वाचून दाखवेल का वाक्य? Yes, sir. एकदा वाचा वाक्य पूर्ण. Insulated cables dash. वाचा. Insulated cables are the copper wires which are insulated. Very good, very good. Number 5, electrode holder dash. Electrode holder dash. कसं म्हणणार याला? Electrode holder is electrode holding device. Electrode holder is electrode holding device. Electrode holder is electrode holding device. Number 6, electrode. एकच वाक्य लिहायचं त्याचं. Electrode is filler material which is in the form of electrode. Electrode is, एवढंच म्हणा ना, electrode is filler material. Electrode is filler material. लिहिलं का? Yes, sir. Number 7, metal work pieces or metal parts. काय म्हणणार बघा ना, दोन्हीपैकी काय पण लिहा. Dash. These are the two work pieces. These are the two work pieces which are metallic. These are the two work pieces which are metallic and which will be joined with each other. Which will be joined with each other. जे एकमेकांना जोडले जाणार आहेत. Which will be joined with each other. Which will be joined with each other. काय अडचण? No, sir. Number No, sir. number 8, work table. Here work table is optional. जर तुमचं मोठ्या प्रमाणावरचं वेल्डिंग असेल तर तिकडे टेबलावरती ठेवून आपण करू शकत नसेल तर वर्क टेबल इज ऑप्शनल. इज इट? हॅलो, Yes, sir. Yes, sir. सो दिस इज ऑप्शनल ऍक्च्युअली. वर्क टेबल म्हणा डॅश. वर्क टेबल इज टेबल ऑन विच welding process is done. Work table is table on which welding process is done. Full stop. It is optional. It is optional. It is optional. बस झाला. खालती म्हणा ना वर्किंग. वर्किंग म्हणण्यापेक्षा इकडे कसं म्हणणार, वेल्डिंग प्रोसेस म्हणा. त्याला वर्किंग म्हणलं तरी चालेल किंवा वेल्डिंग प्रोसेस म्हणा. इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग प्रोसेस म्हणून डॅश आणि ब्रॅकेट मध्ये तुम्हाला समजण्यासाठी वर्किंग लिहितोय आपण. हाऊ इट वर्क्स. इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग प्रोसेस इन द राऊंड ब्रॅकेट यू मेन्शन वर्किंग डॅश. लिहिलं का? Yes, sir. हा, लिहा तिकडे. आता फास्ट लिहायचं आहे ना. हे सगळं कन्स्ट्रक्शन लिहून झाल्यानंतर
जे महत्वाचे लाईन्स आहेत जेणेकरून ऍक्च्युअली वेल्डिंग कसं होतं त्याच्याबद्दल लिहायचं. पहिली लाईन पहिलं वाक्य लिहा. पॉवर विथ द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ पॉवर सप्लाय with the help of power supply DC or AC direct current or alternating current with the help of power supply किंवा power source कुठला शब्द वापरणार बघा ना with the help of power source or power supply direct current or alternating current is circulated through electric circuit which is as shown through electric circuit which is as shown in the figure which is as shown in the figure असं म्हणणार बघा ना which is as shown in the figure बरोबर हॅलो which is as shown in the figure येस सर. full stop next line आता हे ॲमीटर व्होल्टमीटरची लिहायची गरज नाही तिकडे फक्त एकच वाक्य लिहायचं थ्रू धिस लिहा ना थ्रू धिस इलेक्ट्रिक सर्किट हाय करंट मग ब्रॅकेट मध्ये 250 अँपियर टू 1000 अँपियर 150 टू 1000 अँपियर ब्रॅकेट मध्ये लिहायचं थ्रू धिस सर्किट हाय करंट लिहिल्यानंतर राऊंड ब्रॅकेट मध्ये 150 टू 1000 अँपियर राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट वाक्य काय झालं बघा थ्रू धिस सर्किट हाय करंट ब्रॅकेट मधलं मी सांगत नाही आता थ्रू धिस सर्किट हाय करंट अँड लो व्होल्टेज ब्रॅकेट मध्ये 20 टू 40 वोल्ट ब्रॅकेट कम्प्लीट इज मेंटेन्ड थ्रू धिस सर्किट हाय करंट अँड लो व्होल्टेज इज मेंटेन्ड थ्रू धिस सर्किट ओके हॅलो येस सर. नेक्स्ट लाईन नेक्स्ट सेंटेन्स निगेटिव्ह म्हणणार बघा निगेटिव्ह टर्मिनल म्हणा निगेटिव्ह टर्मिनल इज निगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्ट. हा इज कनेक्टेड करेक्ट अटॅच्ड म्हणण्यापेक्षा कनेक्टेड शब्द करेक्ट इलेक्ट्रिकलच्या भाषेत असं म्हणणार निगेटिव्ह टर्मिनल इज हा कनेक्टेड टू इलेक्ट्रोड होल्डर. हा इलेक्ट्रोड होल्डर और इलेक्ट्रोड दोन्ही शब्द वापरा negative terminal is connected to electrode holder or electrode holder म्हणजेच electrode ला जातं ते negative terminal is connected to electrode holder or electrode and positive terminal is connected to metallic workpieces. Positive terminal is connected to metallic workpieces. Positive terminal is connected to metallic workpieces. Okay. एकाच वर्कपीसला कनेक्ट होतं ना. काय बघा ना कुठला तरी आवाज आला प्लीज म्यूट युअर सेल्फ मला कळलं नाही कोण बोललं अदरवाइज आय विल हॅव टू रिमूव्ह दॅट स्टुडंट थोडीशी काळजी घेत चला बोलताना म्यूट अनम्यूट बघा हा काय लिहिलं काय हा इलेक्ट्रोड काय लिहिलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू मेटॅलिक वर्कपीसेस. व्हेरी गुड एकाच वर्कपीसला कनेक्ट असते का दोन्हीला पण. आता इथे विचार करा बरं का चांगला क्वेश्चन आहे हा जर ओव्हरलॅप्ड वेल्डिंग असेल तर एकमेकांवरती चिटकल्यामुळे ह्याला पण करंट जाणार आहे येस विचार करा एकालाच असते कनेक्ट ओव्हरलॅप. आता जर बट असेल बरं का चांगला क्वेश्चन आहे इकडे बघा ना बट वेल्डिंग जर असेल बट वेल्डिंग जर करत असो आपण तर तिकडे एका वर्कपीसला जर दिला तर तिकडे वेल्डिंग आर्क वेल्डिंग होईल का नाही माहित नाही तर त्या ठिकाणी नाही होणार तिथे दोघांना पण द्यावं लागणार. त्यावेळेस मग डायरेक्ट हा टेबलला दिला जातं आणि तो टेबल लोखंडी असतो हॅलो तो टेबल मेटॅलिक असतो हॅलो येस मग त्याला अर्थिंग असणार.
हा, मग अर्थिंग पण असणार, ह्याला पण अर्थिंग असणार आहे, कारण की जर हा टेबल अर्थिंग कधी असणार, जर टेबल मेटॅलिक असेल तर 100% अर्थिंग द्यायलाच लागणार आहे. टेबल Yes, sir. लाकडी असेल बघा आहे ना, हे लॉजिकल क्वेश्चन्स आहेत बरं का. लॉजिक विल बी डेव्हलप्ड इन सच वे. हा आपल्याला दुसऱ्या सेमेस्टर मध्ये एक विषय आहे, कम्प्युटर प्रोग्रामिंग बरं का. तिकडे तुमचं लॉजिक डेव्हलप होण्यासाठीचे सब्जेक्ट आहे तो. तिकडे आपण कम्प्युटरवरती प्रोग्राम करणार, कम्प्युटरला काही इन्स्ट्रक्शन देणार. जसं आपण आता युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज मध्ये वी आर ट्राइंग टू गिव्ह इन्स्ट्रक्शन्स. ओके, वन सेल्फ इज गिव्हिंग इन्स्ट्रक्शन्स टू एंटायर बॉडी. बरोबर का? हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. Similarly, we are giving certain instructions to the machine or computer. Computer will try to understand our instructions. Giving instructions to the machine to the computer is called as programming. इकडे मग लॉजिकचा विषय आहे तो. इकडे आपण डिटेल मध्ये शिकू लॉजिक कसं डेव्हलप करायचं. त्याच्यासाठी इकडे क्वेश्चन जे काही विचारले जातात आहेत, लॉजिकल क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर्स पण लॉजिकल देता यायला पाहिजेत. मग लाकडी टेबल असेल तर मला कुठल्या टाईपचं वेल्डिंग मी करू शकतो? Overlap आर्क welding. टाईपचं वेल्डिंग, हा, Overlap. ओव्हरलॅपिंग मेटॅलिक पार्टचं ओव्हरलॅपिंग करून वेल्डिंग करणं इझी आहे. बट इफ सपोज आय वॉन्ट टू गो विथ दिस बट काइंड ऑफ वेल्डिंग इन विच ऍक्च्युअली current positive charge we cannot give to only one metallic part, we need to give to both metallic parts. In such cases my table should be metallic table and directly positive charge will be given to the table and earthing is also required in such case. In this case असं म्हणू आपण. हॅलो, समजलं का बघा? Yes, sir. समजलं. हा, मग आपण कुठपर्यंत आलो? आपलं वाक्य कुठपर्यंत झालं? काय लिहिलं आपण? Positive terminal is connected to metallic workpieces. हा, पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू मेटॅलिक वर्कपीस. कारण की आपण जे डायग्राम मध्ये ओव्हरलॅप वेल्डिंग करतोय त्याच्या संदर्भातच लिहितोय आपण. तुमचे जे काही डाऊट होते, क्वेश्चन्स होते, ते पण मी थोडंसं ट्राय केला ना देण्याचा आन्सर. बट वेल्डिंग मध्ये तो एवढं कोण सांगतं का नाही माहित नाही बरं का. आपण काय लेट डीप मध्ये गेलो ऍक्च्युअली. एवढा वेळ आपल्याकडे नाहीये, आपण जातोय पण समजून घेतोय. आय होप यू हॅव अंडरस्टूड. हॅलो. Yes, sir. नेक्स्ट लिहा, नेक्स्ट वाक्य. आता इकडे बरं का, मॅन्युअल जर असेल तर तिकडे माणूस लागेल, स्किल्ड लेबर इज रिक्वायर्ड. हॅलो, येस. ते आपण इकडे दाखवणार नाहीये, फक्त आपण समजून घेतोय. लिहा तिकडे स्किल्ड लेबर ज्याला स्किल आहे, कुशल कामगार. अर्थ काय त्याचा बघा ना, स्किल्ड लेबर म्हणजे कुशल कामगार. स्किल्ड लेबर will handle the electrode with the help of electrode holder. Skilled labor will handle the electrode with the help of electrode holder. Full stop. When electrode gets touched, when electrode gets gets touched, touched, when electrode gets touched to the metallic workpieces, to the metallic workpieces, spark is generated. Spark is generated. Initially म्हणा, spark is generated initially. सुरुवातीला, initially. Later on, spark will be converted into arc. Later on, spark will be converted into arc, where large amount of energy, a large amount of thermal energy, where large amount of thermal energy will be given to metallic workpieces, where large amount of thermal energy will be given to metallic workpieces. Full stop. This thermal energy is sufficient to melt, वितळवण्यासाठी, ठीक आहे, to melt electrode. This thermal energy is sufficient to melt electrode and to achieve
to achieve semi-molten state of the metallic parts and to achieve semi-molten state of metallic parts. कळलं का हे वाक्य कसं लिहिलंय? कोण वाचेल एकदा? वाक्य थोडंसं मोठं झालं. हॅलो, who will read? हॅलो, आहेत काय? हॅलो, This thermal energy. हा Hello, sir. हा This thermal energy is sufficient to melt the electrode and to achieve semi-molten state of metallic part. व्हेरी गुड. टू अचीव सेमी मोल्टन स्टेट ऑफ द मेटॅलिक पार्ट. जी काय थर्मल एनर्जी इकडे आर्कच्या स्वरूपात जी तयार झाली बरं का, दॅट थर्मल एनर्जी इज okay, we are using, okay, indirectly we are using this thermal energy which is generated in the form of arc. This thermal energy will help us to melt this electrode, and this thermal energy will help us to achieve semi molten state of the metallic part. असं लिहिलं आपण. हॅलो, yes. नेक्स्ट लाईनला लिहा. thus with the help of skilled labor welding is done. Thus with the help of skilled labor, skilled, SKILLED, with the help of skilled labor welding is done. काय अडचण? Hello, have you understood? Hello, Yes, sir. हा. त्याच्यानंतर बरं का, त्याच्यानंतर हे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत, आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत वेल्डिंगचे. ते नॉर्मलच आहेत, हे यात काय अडचण नसावी. हे पण महत्वाचं आहे बरं का. हे तुम्ही वाचा, लिहून काढा, स्वतः लिहून काढा, बघून ऍज इट इज लिहून काढा. ह्यात कुठला एखादा पॉइंट समजला नाही तर डेफिनेटली यू कॅन आस्क इट. आय कॅन हेल्प यू आउट, but you write it by your own. Already we have discussed what are the different advantages, applications and limitations of the welding मध्ये in general लिहून घेतलेलं आहे आपण. इकडे आर्क वेल्डिंग बद्दल लिहिलेलं आहे. मोस्ट ऑफ दी पॉइंट्स आर कॉमन ऍक्च्युअली. जर ह्यातला कुठला पॉइंट तुम्हाला समजला नाही, डेफिनेटली यू कॅन आस्क थ्रू टेलिग्राम म्हणून आपण, तिकडे मी आन्सर देईन. आपण पुढे जातोय, जाऊया. हॅलो, Yes, sir. हा. आता हा जो पार्ट आहे, दिस इज नॉट इन आवर सिलेबस. टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग हे काढून टाकलेलं आहे, ज्याला फुली मारलेली आहे. हे वाचायची लिहायची गरज नाहीये. ठीक आहे, जातोय मी पुढे. कळतंय का? हॅलो, जुन्या सिलेबस मध्ये होतं हे. Yes, sir. जिकडे जिकडे फुल्या मारल्यात ते तुम्हाला एक्स्ट्रा वाचायचं असेल तर वाचा बरं का. काही जास्त समजून घ्यायचं असेल तर, बट अदरवाइज यू कॅन स्किप इट बिकॉज टाइम इज व्हेरी लेस. ऍक्च्युअली वी हॅव व्हेरी लेस टाइम. ती एक्झाम कधी पण होऊ शकेल, माहित नाही. हे मिग वेल्डिंग वगैरे, दिस इज ऑल्सो नॉट इन आवर सिलेबस. हे पण नाही आपल्या सिलेबस मध्ये. ज्या फुल्या मारलेल्या आहेत मी, ते समजून घ्या. डायरेक्ट आता आपण जातोय कुठे, हे पण नाही, ऍप्लिकेशन पण नाही. बराच पार्ट कट केलेला बरं का, हा पण नाहीये. हा, हे आहे बरं का डिफरन्स बिटवीन. हा बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेला, IMP क्वेश्चन म्हणा ह्याला. मला वाटतं हे पण बरं का तुम्ही घेऊ शकाल आणि समजून पण घेऊ शकाल डेफिनेटली. ही गॅरंटी माझ्याकडे आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग आणि स्पॉट वेल्डिंग समजलंय का? हॅलो, डिटेल मध्ये. Yes, sir. स्पॉट Yes, वेल्डिंग आणि sir. आर्क वेल्डिंग, स्पॉट वेल्डिंग आणि आर्क वेल्डिंग हे जर समजलं असेल तर आय कॅन अश्युअर, आय एम गिव्हिंग गॅरंटी हिअर इट सेल्फ. You can read it, you can write it in your notebook, you will definitely understand. Again, there is scope. If suppose you are not understanding, always you are welcome to ask different kinds of questions to me. हे सोपं आहे, तुम्हाला समजून जाईल. नाही समजलं तर हा सर, कंपॅरिझन बिटवीन इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग अँड काय म्हणणार बघा ना, रेजिस्टन्स आर्क वेल्डिंग. पॉइंट नंबर 2 आय हॅव नॉट अंडरस्टूड.
स्पेसिफिक विचारा, म्हणजे तिकडे मी ते सांगेल तुम्हाला. हॅलो, काय अडचण? सोपं आहे हे. ओके सर. हा, नाही जमलं तर मी आहेच. सर जमलं नाही, पुढच्या लेक्चर मध्ये तुम्ही जरी म्हणला की सर जमलं नाहीये, समजलं नाहीये, हा कम्पॅरिझनचा पार्ट घ्या, मी घेईन. डन. पण मी तुम्हाला गॅरंटी देतोय, इफ यू हॅव अंडरस्टूड, वन्स अगेन आय एम रिपीटिंग, स्पॉट वेल्डिंग अँड electric arc welding. Right now we have seen what is meant by electric arc welding and what is meant by spot welding, that we have seen in last session, last lecture. So comparison between electric arc welding म्हणजे spot welding आहे आणि electric arc welding, त्याला प्रेशर वेल्डिंग पण म्हणतात इकडे. त्याला प्रेशर वेल्ड, कधी कधी असा पण क्वेश्चन विचारला जाईल, तुम्ही म्हणणार सरांनी घेतलंच नाही. कंपॅरिझन बिटवीन प्रेशर वेल्डिंग अँड नॉन प्रेशर वेल्डिंग. हॅलो हॅलो, Yes, Yes, sir. sir. Yes, सेम आहे sir. ते, सेम आहे ते. ओके, जातो मी पुढे. गॅस वेल्डिंग हे हेडिंग टाका. आता मी लिहून काय नाही देत आहे, फक्त तुम्ही ऐका फक्त. हॅलो, असं करून आपण सेशन संपूया आणि पुढच्या लेक्चर मध्ये गॅस वेल्डिंग लिहून देतो मी. हॅलो, Yes, sir. आता इकडे व्हिडिओ पण नाही बघत, मला फक्त आठवण करा की सर व्हिडिओ दाखवा म्हणून गॅस वेल्डिंगचा पुढच्या लेक्चर मध्ये. आपल्याकडे वेळ कमी, मी फास्ट संपवण्याचा प्रयत्न करतोय. 6:06च्या आत संपवण्याचा प्रयत्न करू आपण. काय अडचण? No. दोन गोष्टींची आठवण करा मला, माझ्या राहतच लक्षात तरी पण, की एक म्हणजे गॅस वेल्डिंगचा व्हिडिओ दाखवा. मला वाटतं मी स्पॉट वेल्डिंगचा पण व्हिडिओ दाखवलेला आहे, आर्क वेल्डिंगचा पण व्हिडिओ वी हॅव वॉच्ड टुगेदर. ओनली gas welding video it is pending, that we will watch together, okay, in the next session, next lecture. But you remind me, this is number 1. number 2 काय रिमाइंड करायला लावलेलं? रायटिंग लिहायचं. हा, हे लिहायचं बरं का. कुठलं लिहायचं? हे लिहायचं. नाही, हे लिहायचं, हे सांगितलंच मी. हा, हे आपल्याला गॅस लिहून घ्यायचं. वेल्डिंगच लिहून द्यायचं. हा, गॅस वेल्डिंग लिहून द्यायचं, हे पण आठवण करा. ठीक आहे, जाऊया आपण फास्ट गॅस वेल्डिंग समजून घेऊया. पहिल्यांदा डायग्राम बघूया. डायग्राम वरून मला वाटतं सगळंच क्लिअर होईल. गॅस वेल्डिंग त्याच्यामध्ये पण आपल्या सिलेबस मध्ये एवढंच आहे, खालचं जे काही आहे बरं का, जे नाही ते आधी फुल्या मारू आपण. हा, हे पण आहे बरं का, टाइप्स ऑफ फ्लेम्स. एअर ऍसिटिलीन गॅस वेल्डिंग नाहीये हे. ओके, नाहीये म्हणल्यानंतर थोडस बरं वाटतं बरं का. सिलेबस मध्ये नाहीये. हे ब्रेझिंग आहे. एकच पार्ट नाहीये, तो म्हणजे एअर, काय म्हणलं, एअर ऍसिटिलीन गॅस वेल्डिंग हा पार्ट नाहीये. काय अडचण? नो सर. आपण फक्त ही डायग्राम आणि ह्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग फक्त समजून घेतोय. एवढं फक्त ऐका, एक 10 ते 15 मिनिटं मी बडबड करतोय, तुम्ही फक्त येस नो म्हणत जावा पुढे, सो दॅट आय विल गेट सम काइंड ऑफ कॉन्फिडन्स टू understand once again this oxyacetylene gas welding process along with you. Okay, oxyacetylene gas welding. So here if you will observe this word oxyacetylene, so this, from this word immediately if you will refer chemistry, so this is the combination of two gases म्हणू आपण, oxygen and acetylene. Is it? Hello, oxygen gas O2, acetylene ला कुठला वापरतात तिथे दिलंय बरं का, थोडस केमिस्ट्री बघा ना. C2H2. हॅलो, ऍसिटिलीन म्हणजे C2H2 आणि ऑक्सिजन म्हणजे O2. हॅलो, दिसलं का? Yes, sir. सो O2 अँड C2H2, ज्याला ऍसिटिलीन म्हणतो आपण, C2H2 इथे लिहितो मी, C2. सो दीज टू गॅसेस आर प्रेझेंट इन दी सिलेंडर्स. जसं आपल्या घरामध्ये गॅस असतो स्वयंपाकाचा, स्वयंपाक करायसाठी बरं का. डायग्राम थोडीशी काढता नाही येत मला, समजून घ्या. काहीतरी असतं, काहीतरी करून इकडे व्हील असतं असं, त्याला आपण सिलेंडर म्हणतो. हॅलो हॅलो, स्वयंपाकासाठी वापरतात, तिथे रेग्युलेटर वगैरे वर बसवतात. अलग लक्षात? कुठला गॅस असतो Yes, sir. त्याच्यामध्ये? क्वेश्चन माझा असा आहे की कुठला गॅस असतो? मिथेन. मिथेन. ऍक्च्युअल केमिकल कंपोजिशन, केमिकल नाव सांगितलं मला वाटतं तुम्ही, मिथेन. त्याला LPG म्हणतात. मिथेन हे केमिकल नाव सांगितलं तुम्ही. हा, मिथेन हे केमिकल नाव सांगितलं, ते चुकीचं आहे का बरोबर हे मला माहित नाहीये. मला फक्त एवढं माहिती आहे की त्या जो काही स्वयंपाक करण्यासाठी गॅस वापरला जातो त्याला LPG म्हणतात, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. बरोबर का? Yes, sir. Yes, sir.
लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे तो. मग त्याच्यामध्ये मिथेन असतं का, इथेन असतं का, प्रोपेन असतं का, ब्युटेन असतं, दॅट आय डोंट हॅव एनी आयडिया अबाउट इट. यू कॅन आस्क दिस क्वेश्चन टू युअर केमिस्ट्री फॅकल्टी. बट जनरल जर केमिस्ट्रीचा माणूस नसेल तर तो त्या गॅसला काय म्हणणार आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आणि ज्याच्यावरती आपण स्वयंपाक करतो तो जाळून इंधन आहे ते. एलपीजी हा गॅस आहे, त्याला जाळतो आपण आणि इंधन. आणि लिक्विफाईड हा शब्द का आला तर मला वाटतं ह्याच्याबद्दल पण मी सांगितलं होतं काही कॉम्प्रेसरच्या भाषेत तिकडे सांगितलं होतं का, आठवतं का बघा. हा जो गॅस आहे हा कॉम्प्रेस करून भरला जातो Press. सिलेंडर. प्रेशराइज्ड गॅस भरला जातो. प्रेशर अप्लाय करून. हा, प्रेशर अप्लाय Compressor. करून किंवा प्रेशर अप्लाय करून म्हणजेच कॉम्प्रेस करून जो काही गॅस आहे त्या गॅसला लिक्विड कॉम्प्रेस मध्ये केलं जातं. कन्व्हर्जन केलं. व्हेरी गुड. हा, आणि त्याच्यामुळे ते लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं तो, म्हणून त्याला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणलं. ऍक्च्युअली आपल्याला ह्या सिलेंडरच्या आतमध्ये जाता नाही येणार. जर आपण गेलो, ठीक आहे, फिजिकली जर ह्या सिलेंडरच्या आतमध्ये गेलो तर आतमध्ये लिक्विड असणार आहे. हे येतं का लक्षात? येस. येस सर. आणि ज्या वेळेस तो रेग्युलेटरद्वारे तो पाईप थ्रू बाहेर येतो त्यावेळेस त्याचं प्रेशर कमी केलं जातं आणि मग त्याचं कन्व्हर्जन लिक्विड टू गॅस होतं आणि मग तो जाळतो आपण. हॅलो, लक्षात बघा. सिमिलरली येस सर. हे सांगण्याचा हेतू काय की सिमिलरली in these two cylinders also you will find two separate gases. In first cylinder we will consider oxygen gas is present and in second cylinder acetylene gas C2H2 gas is present in the two different cylinders. अडचण? नो सर. इकडे कसा रेग्युलेटर असतो आहे ना, इकडे कसा रेग्युलेटर असतो, सिमिलरली इकडे पण रेग्युलेटर असतो. गॅस कमी जास्त करण्यासाठी रेग्युलेटर असतो. रेग्युलेटर मीन्स व्हॉट? ऍक्च्युअली विथ द हेल्प ऑफ रेग्युलेटर वी कॅन रेग्युलेट फ्लो ऑफ द गॅस विच इज प्रेझेंट इन द सिलेंडर. त्या रेग्युलेटरनी ऑक्सिजन किती बाहेर काढायचा आहे त्याच्यासाठी हा रेग्युलेटर ऍसिटिलीन गॅस किती बाहेर काढायचा त्याच्यासाठीचा हा रेग्युलेटर. विथ द हेल्प ऑफ रेग्युलेटर वी आर कंट्रोलिंग फ्लो ऑफ द गॅस. थोडक्यात कळलं का रेग्युलेटरचा उपयोग झाला? येस जाऊया सर. पुढे. So here you will find some dials. जसं आपल्या ॲमीटर, व्होल्टमीटरला डायल्स असतात, सिमिलर काइंड ऑफ डायल्स यू विल फाइंड. अँड दिस डायल्स आर ऍक्च्युअली प्रेशर गेज म्हणतो आपण ह्याला. प्रेशर गेज, त्याला काय म्हणायचं? प्रेशर गेजेस. प्रेशर गेजेस म्हणजे ऍक्च्युअली ज्यावेळेस गॅस बाहेर सोडला जातो त्याचं प्रेशर मोजण्यासाठी डायल वापरतात इकडे, त्याला प्रेशर गेज म्हणतो आपण. जसं तिकडे व्होल्टमीटर व्होल्टेज मोजण्यासाठी, ॲमीटर मोजण्यासाठी. सिमिलरली हिअर प्रेशर गेज इज द डिव्हाइस विथ विच वी कॅन मेजर प्रेशर ऑफ द गॅस. कळलं काय? विथ द हेल्प ऑफ दीज प्रेशर गेजेस वी कॅन मेजर प्रेशर ऑफ द गॅस. ह्या पाईप मध्ये किती प्रेशरचा गॅस आहे, किती प्रेशरचा गॅस व्हायला लागला म्हणू आपण इकडे, तर त्याला ते मोजण्यासाठी प्रेशर गेज. कळलं काय प्रेशर गेज? हॅलो. येस सर. होजेस, ठीक आहे. होजेस कसं वाचायचं बघा. होजेस आर नथिंग बट पाईप्स. दुसऱ्या भाषेत त्याला पाईप्स पण म्हणू आपण. पाईप्स आहेत हे. हॅलो. येस सर. आणि ह्या पाईप थ्रू, ह्या बघा वरचा जो पाईप आहे, ह्या पाईप थ्रू कुठला गॅस येणार हो? ऑक्सिजन. व्हेरी गुड. आणि ह्या पाईप मधून कुठला गॅस येणार हो? ऍसिटिलीन. Acetylene. Very good. So there are two pipes which are actually connected to, काय बघा ना, टॉर्च आहे त्याच्या आधी वेल्डिंग टॉर्च म्हणू आपण, ठीक आहे. ही जी इथून वेल्डिंग टॉर्च चालू झाली, तर ह्या वेल्डिंग टॉर्चला टू पाईप्स वापरल्या आपण, ज्या ऍक्च्युअली एक पाईप जे आहे ते ऑक्सिजन गॅस घेऊन येणार आहे. अनदर पाईप विच विल बी कॅरिंग ऍक्च्युअली ऍसिटिलीन गॅस C2H2 गॅस विल बी कॅरीड. अँड in the building torch both gases are combined with each other. इकडे मिक्सिंग होणार. हॅलो. दोन्ही गॅसचं मिक्सिंग होणार इकडे. हॅलो. ऍक्च्युअली इथे नाही मिक्सिंग होणार, सॉरी. येस सर. मिक्सिंग इथे होणार बरं का. इथे होणार. इथे दोन्ही गॅस येणार. इथे नॉब आहेत दोन. रेग्युलेटर्स म्हणा परत एकदा, किंवा नॉब्स म्हणा. वॉल्व म्हणलं इकडे, टॉर्च वॉल्व्स, ठीक आहे. नॉब आहेत, हे वॉल्व्स आहेत. हे फिरवल्यानंतर हा जर मी फिरवला, हा जर कमी जास्त केला तर मी बरं का ऑक्सी ऍसिटिलीन गॅस जो आहे त्याचं प्रमाण, ठीक आहे, क्वांटिटी ऑफ ऑक्सी ऍसिटिलीन गॅस वी कॅन रेग्युलेट विथ द हेल्प ऑफ
these walls, ही पहिली वॉल इकडची दिसते का? हॅलो, ऑक्सी ऍसिटिलीन गॅस किती इकडे? ऍसिटिलीन ना फक्त सर. हा करेक्ट करेक्ट, ऍसिटिलीन. Acetylene gas. करेक्ट करेक्ट, माझं चुकलं तिकडे. ऍसिटिलीन गॅस कंट्रोल करण्यासाठी हा टॉर्च आहे. C2H2 गॅस जो इथे येणार आहे तो गॅस कंट्रोल करण्यासाठीचा हा वॉल्व आहे. कळलं का? हा टॉर्च वॉल्व आहे डाव्या साईडचा. हॅलो, येस. येस. Similarly, torch valve which is present at right side, with the help of this valve we can control, or we can control, okay, flow of oxygen. Am I right? We can control flow of oxygen. येस सर. हा, आणि मग इकडे with the help of welding torches, in the torch here actually what will happen, two gases will be combined with each other, आणि मग इकडे जो काही गॅस बाहेर येणार त्या गॅसला आपण काय म्हणणार आहे? हो, ऑक्सी ऍसिटिलीन गॅस म्हणणार. हॅलो, कळलं काय? हा Yes, सर. sir. मग तो गॅस जो बाहेर आला त्याला मग काय करतात? काड्याची पेटी, मॅच बॉक्स काय म्हणतात बघा त्याला ना, काड्याची पेटी. मॅच बॉक्सनी काडेपेटीनी आग लावून इकडे हा पेटवला जातो. इकडे गॅस बाहेर आला, जसं आपण इकडे स्वयंपाक करताना बघा ना शेगडी असते, त्या शेगडीमध्ये गॅस येतो इकडे रेग्युलेटर पाईप थ्रू, आणि मग तो गॅस बाहेर यायला लागला की वास यायला लागतो. त्याच्या आधीच आपण काय करतो? लगेच लायटर किंवा मॅच बॉक्सनी इमिजिएटली वी आर ट्राइंग टू इग्नाइट दिस गॅस, जाळायचा प्रयत्न करतो आपण लगेच, बरोबर? हॅलो, Yes, sir. जर बराच वेळ जर चालू राहिला तर तो नाकामध्ये वास येतो आपल्याला. एलपीजी जो आहे तो नाकात वास येतो. असं कधी करायचं नाही. इमिजिएट हा इग्नाइट करायला लागतं, नाहीतर भडका होण्याची शक्यता आहे तिकडे, बरोबर? हॅलो, एक्सप्लोजन हो, होण्याची sir. शक्यता आहे. सिमिलरली गॅस विच विल बी कमिंग आउट फ्रॉम दिस नोझल इकडे बघा ना, परत एकदा नोझल आपण शिकलं ते, मला वाटतं टर्बाईन मध्ये नोझल. सो फ्रॉम दिस नोझल ऍक्च्युअली गॅस विल बी कमिंग आउट, अँड टू इनक्रीज इट्स व्हेलॉसिटी. नोझल कशासाठी वापरतात आठवतं का? बघा ना, टू इनक्रीज व्हेलॉसिटी ऑफ द गॅस nozzle is used, and through this nozzle gas which will be coming out that we are igniting with help of matchbox, आणि मग इकडे फ्लेम तयार होते. हॅलो, फ्लेम म्हणजे ज्योत, मराठीत काय म्हणणार? Yes, sir. मेणबत्तीच्या वरती बघा ना, मेणबत्तीच्या वरती इकडे ज्योत असते, बरोबर? त्याला फ्लेम म्हणतो आपण. तसं when we will ignite gas which will be coming out from this nozzle, if we will ignite with the help of lighter or matchbox, it will get, okay, the flame will be generated, and this flame will help us to heat our filler material. येतं का लक्षात? हे फिलर मटेरियल आहे, काळ्या रंगाचं दिसतं का हो हे? हॅलो, हॅलो. Yes, sir. So with the help of this, with the help of flame, actually what we are doing, we are heating the filler material, and melting point of filler material is less. Immediately it gets, okay, melted, and that melted filler material will be filling between the two workpieces. हे workpiece 1 आहे असं समजा, workpiece number 1, and this is workpiece number 2. Here also you will find, okay, overlapping आहे इकडे, बरोबर? हॅलो, हॅलो. Yes, sir. So have you understood how gas welding is done actually? कळलं का? हे इकडे बघा ना, कन्स्ट्रक्शन पण मी सांगण्याचा प्रयत्न केला मोडक्या थोडक्या भाषेत. आय होप यू हॅव अंडरस्टूड, अँड वर्किंग पण सांगितलं आणि कन्स्ट्रक्शन पण सांगितलं. नेक्स्ट लेक्चरला आपण हे लिहून घेऊया. आय होप यू हॅव अंडरस्टूड. इफ यू हॅव एनी डाउट्स, वी हॅव 5 minutes where we can discuss. Otherwise we can end this meeting. We can end our session. Hello, समजलं का? Yes, sir. येस काय सर. अडचण? Yes, sir. हा, आपल्याकडे 5 मिनिटं आहेत बरं का. कोण बडबडून सांगेल का काय समजलं ऑक्सी ऍसिटिलीन गॅस वेल्डिंग कसं असतं? पुढच्या ऑक्सी लेक्चर मध्ये ऍसिटिलीन गॅस प्रोसेस मध्ये 2 गॅसेस असतात, O2 आणि त्याला O2 आणि C2H2. एका सिलेंडर मध्ये ऑक्सिजन प्लेस्ड असतो आणि दुसऱ्या सिलेंडर मध्ये ऍसिटिलीन प्रेझेंट असतो, आणि रेग्युलेटरच्या साहाय्याने आपण सिलेंडर मधला फ्लो करू. प्रगती जाधव आहे ना, आय थिंक रेंज इश्यू, नेटवर्क इश्यू आहे बरं का, थोडासा रेंज मध्ये येऊन बोला. प्रगती जाधव बोला आहे ना. चालू करा परत. हॅलो.
हॅलो सर. हा बरोबर, चला चालू करा ना. टाइम ऑक्सिजन 2 सिलेंडर प्रेझेंट असतात. एकात ऑक्सिजन प्रेझेंट असतो आणि दुसऱ्यात C2H2 असतो. त्याला ऍसिटिलीन रेग्युलेटरच्या म्हणायचं, ज्याला ऍसिटिलीन म्हणायचं. सांगताना C2H2 समोर ला कसं आहे बघा, आहे ना बरं का, please एक मिनिट आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण सांगतो ना, समोरच्याला झिरो ती गोष्ट माहिती आहे समजायचं. आपण आता बघितली ही गोष्ट, त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण असं समजतो की ऍसिटिलीन म्हणजे C2H2 आहे असं सगळ्यांना माहिती आहे. पण आपण सांगताना कधी पण बरं का, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स ऍक्च्युअली दिस इज मिसिंग बिकॉज ऑफ विच वी आर नॉट एबल टू एक्सप्लेन. लिहिताना किंवा सांगताना उत्तर समोरच्याला किंवा पेपर चेक करणाऱ्याला झिरो माहिती आहे, झिरो नॉलेज आहे, समोरच्याला काहीच माहित नाही असं करून सांगायचं असतं ते. हॅलो, सांगा. येस येस, वन्स अगेन स्टार्ट. हॅलो, सांगा आता. प्रगती जाधव, हॅलो, आहेत का, गेले काय? येस सर. हा सांगा ना, रिपीट करा. Yes. चला, मी आता काहीच नाही बोलत आहे बरं का, आपला वेळ जातो वाया. मी उगाच बडबडत बसतो मध्ये. सांगा, चला सांगा फास्ट. C2H2 means acetylene. With the help of regulator, we regulate flow of cylinder. फ्लो ऑफ सिलेंडर नव्हे. हॅलो, सिलेंडरचा फ्लो नाही रेग्युलेट करत नाही आपण, त्या सिलेंडर मध्ये असलेल्या गॅसचा. हॅलो, सिलेंडर बघा, इंग्लिश कशी भाषा आहे. चुकीचं लिहिल्यानंतर एखाद्याला पेपर चेक करणारा इंग्लिश येत असेल तर तो समजेल की ह्यांना इंग्लिश नाही येत. आपलं थोडंसं इंग्लिश येत नाही हे दिसलं नाही पाहिजे. त्या रेग्युलेटरनी फ्लो ऑफ सिलेंडर रेग्युलेट नाही होत. करेक्ट करा स्वतःला. हॅलो प्लीज. हॅलो, लेट अस With the करेक्ट. help of regulator, regulate flow of gas which is Very good. present in cylinder. व्हेरी गुड. चला पुढे. Pressure measure with the help of pressure gauge. हा, Hoses Pressure. are ठीक आहे, चला चला. hoses are the pipes. व्हेरी गुड, व्हेरी The गुड, pipes which connected to welding torch व्हेरी गुड. अँड सिलेंडर्स और रेग्युलेटर्स. बरोबर. and cylinder. ओके, नेक्स्ट. Torque valve which टॉर्क नाही present म्हणायचं in त्याला. हॅलो, टॉर्क नाही म्हणायचं. टॉर्क हे वेगळं झालं. टॉर्च, टॉर्च. लाईट गेल्यानंतर टॉर्च वापरतो ते टॉर्च आहे. हॅलो, टॉर्क नाही. torch valve which is present in left side. It is Okay. control acetylene. हा, लेफ्ट वॉल म्हणा तिकडे. लेफ्ट वॉल, विथ द हेल्प ऑफ लेफ्ट वॉल वी कॅन कंट्रोल फ्लो ऑफ ऍसिटिलीन गॅस. सिमिलरली सांगा पुढे. थोडा आहे. सिमिलरली In right side, control flow of gas of oxygen. at right side, torch wall which is present, it is helping us. हे असले शब्द, हे फिलर शब्द आहेत बरं. ह्याला काय म्हणतात बघा ना इंग्लिश मध्ये. हे भरतात. आता तुम्ही जे सांगता का ते नुसते शब्द सांगतात, त्याला एकमेकांना जोडलं पाहिजे अर्थ निघण्यासाठी. त्याला फिलर वर्ड्स म्हणतात. तो कसं कसं सांगायचं बघा ना. टॉर्च वॉल विच इज प्रेझेंट ऍट राईट साइड, इट इज हेल्पिंग अस टू रेग्युलेट और टू कंट्रोल फ्लो ऑफ ऑक्सिजन. जे दिसतंय तेच सांगायचंय, फक्त एकमेकाला जोडायचे. हॅलो, अर्थ निघला पाहिजे त्यातून. हे जमलं पाहिजे. हे जमण्यासाठी आपल्याकडे बऱ्याच बघा. सांगा परत एकदा ट्राय करा. हॅलो, प्रगती जाधव आहेत का, गेल्या? Yes, sir. हा. आणि बरं का, मी ज्यावेळेस एखादी असं काही सांगतो एखाद्याला बरं का, तर ते समजून घेत जावं ना. पॉझिटिव्ह आहे हे सांगणं, त्यातून शिकणं आहे ऍक्च्युली. Yes, sir. तर तिकडे नाराज नाही व्हायचं बरं का. मोस्ट ऑफ द टाइम्स विद्यार्थी हर्ट होतात माझ्या सांगण्यामुळे मे बी, बरं का. तर ते थोडं व्हायला नाही पाहिजे. त्यातून पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन पुढे जायचं आपल्याला, इम्प्रूव्ह होत, विच इज मेन मोटो. सांगा.
सुरुवातीला येणार नाही, आपण समजून घेऊ. यू आर इन फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, बट मोस्ट ऑफ द टाइम्स आय एम ऑब्झर्विंग सच काइंड ऑफ थिंग्स आर हॅपनिंग विथ फायनल इयर स्टुडंट्स ऑल्सो. दॅट शुड नॉट हॅपन. दॅट्स वाय वन काइंड ऑफ अवेअरनेस आय वॉन्टेड टू गिव्ह. 6 वाजायला लागले, फास्ट सांगा ना प्लीज. करा, चुकू द्या ना, चुकू द्या. मी आता निग्लेक्ट करतो. O2 आणि CH2 एकत्र येतात वेल्डिंग मध्ये व्हेरी आणि गुड. नोझल मधून गॅस बाहेर येतो आणि तिथं फ्लेम तयार होते. फ्लेम आणि तयार ती होत flame नाही ignite लगेच. करायची. लगेच फ्लेम तयार नाही होत. त्यातून गॅस बाहेर येतो. गॅस बाहेर आल्यानंतर Ignite with the help of lighter, then flame is produced. हा, तिथे लायटर शिवाय डायरेक्ट फ्लेम कशी बाहेर येईल? मग त्याच्यासाठी बघा आहे ना, ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरू शकतात. इथेच तुम्हाला काहीतरी एक बटन किंवा काहीतरी असेल जो लायटरचं काम करेल. इथून बाहेर येणाऱ्या फ्लेम मधूनच ते आग डायरेक्ट, ते पण शक्य आहे बरं का. तुम्ही जे म्हणलं ते चुकलं असं नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम्स ते कॉस्टली असणार आहे ते डिव्हाइस किंवा ते पण शक्य आहे. काही ठिकाणी बघा डायरेक्ट तुम्ही चालू, नवीन गॅस शेगड्या आल्यात बरं का. बऱ्याच विद्यार्थी असतील, त्यांनी बघितले असतील. डायरेक्ट चालू केलं की गॅस चालू होतं. आहे का कोणाच्या घरी? आमच्या घरी नाहीये. येस सर. हो आहे. हा, काही ठिकाणी डायरेक्ट गॅस चालू केला की डायरेक्ट फ्लेम सकटच बाहेर येतो बरं का. पण काही ठिकाणी आमच्याकडे तसलं नाहीये. आमच्याकडे ते फ्लेम गॅस बाहेर येतं, मग लायटरने जाळायचं आणि मग फ्लेम तयार होते. हॅलो, कोणाकडे आहे का? डायरेक्टच येस सर, आमच्यात आहे. नाव सांगा. देशमुख. मला वाटतं भक्ती आहेत काय? भक्ती देशमुख. शिवभक्ती. हा, शिवभक्ती देशमुख यांच्याकडे डायरेक्ट आहे बरं का. तुम्ही जे सांगितलं प्रगती जाधव होत्या, कोण होते बघा, प्रगती जाधव. हा सर. हा, तुम्ही जे सांगितलं तसं शक्य आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम्स आपण कसं सांगायचं, नंबर ऑफ लाईन्स वाढतात इकडे, एक्सप्लेनेशनला स्कोप येतो. तुम्हाला जास्त तुम्ही सांगताय असं समोरच्याला दिसतं, येतं लक्षात. बघा ना, ही स्किल आहे ऍक्च्युली, हे लागतंय. सांगा मग, सांगा. झालं सर, एवढंच होतं. ठीक आहे, मी थोडंसं करेक्ट करून आपण संपवतो इकडे. गॅस विच विल बी कमिंग आउट, ओके, फ्रॉम द नोझल, दॅट गॅस वी आर इग्नाइटिंग that gas, and with the help of matchbox or lighter, then flame is produced, and this flame is helping us to melt filler material. This filler material gets melted, and it will become, okay, filler material for joining two metallic parts, metallic part 1 and metallic part 2, thus म्हणू आपण, thus अशा प्रकारे, thus with the help of oxyacetylene gas welding, two metallic parts are joined with each other. बरोबर. शेवट करायचा व्यवस्थित. हॅलो, बघा, येस सर. 100% जमेल हे हळूहळू, पण प्रॅक्टिस करायला चालू करा. घरामध्ये लहान भाऊ लहान बहीण असेल तर त्यांना उगाच सांगत बसायचं बरं का, किंवा मित्रमैत्रीण कोण असतील, एकमेकांना सांगत बसायचं, आणि मग ते स्किल डेव्हलप होईल. हिअर वी आर स्टॉपिंग. लेट अस स्टॉप. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. 34 विद्यार्थी शेवटपर्यंत राहिले आणि त्यांचं अभिनंदन म्हणून एक जण वाढला 35. थँक्यू व्हेरी मच. करूया बंद. I hope you have understood. I hope you have understood. Okay, two types of weldings today. Today we have seen. We started with electric arc welding.